नमस्कार, मी दिव्या होरकट रांदड. सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत संधिवात या आजाराविषयी आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रणव गुजराती सर. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. खूप धन्यवाद. काही आज जाणून घ्यायचंय संधिवाताविषयी. मात्र तुमच्या इंट्रोडक्शनने मी सुरुवात करते. डॉक्टर प्रणव गुजराती सर यांनी BAMS आयुर्वेदाचं शिक्षण पुण्यातून घेतलं आहे. पंचकर्मामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे. डॉक्टर प्रणव नाडी परीक्षणामध्ये तज्ज्ञ असून गेल्या 12 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. तर आयुशक्ती आयुर्वेद सेंटर मध्ये सध्या ती कार्यरत आहे. आपल्या प्रॅक्टिसमध्ये 80,000हून अधिक नाडी परीक्षण केलं असून त्यांनी भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, अमेरिका, युरोप इथे सगळ्या पेशंट्सला ते सेवा देतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, खरं तर खूप काही विचारायचंय, मात्र एक बेसिक प्रश्नाने सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर संधिवात हा आपला विषय आहे. संधिवात म्हणजे नेमकं काय आणि यात काय होतं? बरोबर. तर संधिवात ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला हा एक वाताचा आजार असतो आणि जितकेही वाताचे आजार आहेत त्यामध्ये संधिवात हा खूप प्रामुख्याने आपल्याला दिसून येत असतो. संधिवात हा जो काही आजार आहे हा प्रामुख्याने वृद्धावस्थेमधला आजार आहे, म्हणजे 60 नंतर होणारा आजार. पण हल्लीच्या काळी आपण जे धकाधकीचं जीवन आहे किंवा जो काही सेडेंटरी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे आपण बघतो की 40 नंतर सुद्धा आता सांधेदुखीचे त्रास जे काही हे सुरू झालेले आहेत. तर संधिवात ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला समजून घ्यायला हवं की सांध्यांच्या ठिकाणी एक प्रकारचं वंगण असतं की ज्याच्यामुळे सांध्यांचे जे काही हालचाली आहेत ते योग्य पद्धतीने होत असतात. कुठल्याही कारणाने जर का हे वात त्या ठिकाणी जर का वाढला तर तिकडलं जे काही वंगण आहे किंवा तेल आहे ह्याचं प्रमाण जे काही ते कमी होत असतं आणि त्याच्यामुळं सांध्यांच्या ठिकाणी कुरकुर होणं किंवा त्या ठिकाणी वेदना होणे हे गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर हाच जो काही त्रास आहे सांध्यांच्या ठिकाणी वाताचं प्रकोप होणे किंवा वात वाढणे ह्याला संधिवात असं म्हणतो. संधी ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला प्रामुख्याने हे मोठ्या सांध्यांच्या ठिकाणून सुरुवात होते, तसेच गुडघा आहे किंवा कमरेच्या ठिकाणी किंवा मानेच्या ठिकाणी देखील हा त्रास सुरू होण्याची शक्यता असते. तर सांध्यांच्या ठिकाणी होणारा आजार किंवा संधींच्या ठिकाणी होणारा वातप्रकोप म्हणून याला संधिवात असं आपण म्हणतो. अगदी सर, मात्र जसं आता तुम्ही सांगितलं, हा आजार जो आहे तो आधी फक्त वयोवृद्ध लोकात पाहायला मिळायचा. आता सगळ्याच एज ग्रुपमध्ये हा बघायला मिळतोय आपल्याला. तर नेमका हा आजार कशामुळे होतो? काय याची बेसिक कारणं असतात? बरोबर. तर संधिवात ज्या वेळेला आपण म्हणूया त्यावेळेला जसं आम्ही सांगितलं की वृद्धावस्थेमधला हा आजार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही अशी कारणं असतात जसं वृक्ष पदार्थाचं सेवन करणे, जसं पाव आहे, ब्रेड आहे, मैद्याच्या पदार्थांचं सेवन अधिक प्रमाणामध्ये करणे, तसेच अल्प आहार घेणे किंवा गरजेपेक्षा कमी प्रमाणामध्ये आहार घेणे, अतिश्रम करणे म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये श्रम करणं किंवा काम करणे, अति व्यायाम, गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे, रात्री जागरण करणे, ह्याच्यामुळे या सगळ्या कारणांमुळे वाताचा प्रकोप होत असतो आणि वर्षा ऋतूमध्ये देखील वाताचा प्रकोप होतो आणि म्हणून आपल्याला या सगळ्या कारणांमुळे सांधेदुखीचे जे काही त्रास आहे हे अधिक पाहायला मिळतात. अगदी सर, हे जे लक्षणं असतात संधिवाताची, ती नेमकी काय असतात? आणि याचे काही स्टेजेस असतात का? म्हणजे या स्टेजवर आल्यानंतर तुम्हाला जास्त त्रास होतो, तर नेमकं कोणत्या स्टेजला आपण डॉक्टरांकडे जायला हवं? कारण काहीतरी बेसिक प्रॉब्लेम असला तर आपण टाळाटाळ करतो आणि ते बरं होईल म्हणून सोडून देतो. तर याची मेन लक्षणं जी आहेत ती काय असतात? आणि कोणत्या स्टेजला आपण लगेच डॉक्टरांना दाखवावं? बरोबर. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची लक्षणं असतात सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे, त्यालाच क्रिया अल्पता किंवा क्रियाहीनता असं देखील म्हणतो. तर ज्या वेळेला सांध्यांची हालचाल करताना तुम्हाला त्या ठिकाणी वेदना होतील किंवा सांध्यांचे हालचाली कष्टाने होतात किंवा त्या ठिकाणी स्टिफनेस असतो, त्यावेळेला तुम्ही नक्कीच वैद्यांना किंवा जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडनं तुम्ही त्याची शहानिशा करून घ्यायला हवी, त्यांना दाखवावं. आणि त्याचबरोबरीने संधीच्या ठिकाणी शोथ म्हणजे सूज येणे, तर हा सूज जी आहे ही वातद्रती स्पर्श, वाताने भरलेल्या पखालीप्रमाणे जो काही सांधा आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर लक्षणांमध्ये बघितलं असता क्रिया अल्पता आणि क्रियाहीनता ही दोन लक्षणं असतात. तर त्यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी हालचाली करताना वेदना होणे, तसेच सांध्यांच्या हालचाली हे कष्टाने होणे हे लक्षण आपल्याला बघायला मिळतं. सांधीच्या ठिकाणी जी काही शोथ किंवा सूज ही येत असते,
ते सूज जी काही आहे ते वाताने भरलेल्या पखालीप्रमाणे आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी दिसून येते. सांध्यांच्या ठिकाणी कटकट आवाज येणे हे देखील एक लक्षण आपल्याला पाहायला मिळतो आणि अशी लक्षणं ज्या वेळेला तुम्हाला दिसतील त्यावेळेला तुम्ही नक्कीच वैद्यांना सल्ला घ्यावा. अगदी सर. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, गेली 12 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय. तर तुम्ही बरेच रुग्ण आहेत जे तुमच्याकडे आले आणि त्यांना तुम्ही विदाऊट सर्जरी फक्त आयुर्वेदाने त्यांना एकदम बरं केलेलं आहे. त्यामुळे तुमचा जो अनुभव आहे, त्यात तुम्हाला बरेच असे पेशंट मिळाले असतील ज्यांचं तुम्हाला सगळं काही आठवतं. ही पूर्ण केस स्टडी तुम्हाला आठवण येत असेल, की खूप काहीतरी मेजर स्टेजला तो प्रॉब्लेम होता आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने तो अगदी कमी झाला किंवा संपूर्ण संपलं आहे. तर असे काही पेशंट्स आहेत त्यांचा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. नक्कीच. तर आमच्याकडे आमच्या क्लिनिकमध्ये एक वृद्ध महिला आल्या होत्या. वयोवर्ष साधारण 62. त्यांना सांधेदुखीचा त्रास होता आणि त्यामध्ये देखील गुडघेदुखीचा प्रामुख्याने त्रास होता. आणि ते ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्यांचं एवढंच म्हणणं होतं, की मला काही करून 2 महिन्यामध्ये तुम्ही बरं करा. तर कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं, की मला वैष्णोदेवीची टूरला जायचं आहे. तर आम्ही सगळ्यात पहिले तर त्यांची नाडी परीक्षण केलं. त्यानंतर पूर्ण केस हिस्ट्री घेतली. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं, की यांना आम आणि वात असा दोघंही त्रास आहेत. त्याच्यामुळे त्याची चिकित्सा जी काही चालू करण्यात आली. त्यांना योग्य तो पथ्य जो काही ते सांगण्यात आलं. त्यांना औषधं देण्यात आली. त्याच बरोबरीने एक डिटॉक्स नावाची जी काही थेरपी आहे ती करण्यात आली. डिटॉक्स नावाची थेरपी केल्यानंतर साधारणपणे 20 दिवसामध्ये त्यांचं 5 ते 6 किलो वजन हे कमी झालं आणि सांधेदुखी जी काही आहे साधारणपणे 50 ते 60% कमी आली. त्याच्यानंतर पुढची जी काही चिकित्सा आहे त्याच्यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वंगण वाढावं, तसंच त्यांच्या ठिकाणी हालचाली व्यवस्थित व्हाव्यात म्हणून चिकित्सा करण्यात आल्या. फॉर एक्झाम्पल बस्ती आहेत आणि बाकीची रसायन औषध आहेत. त्याच्याने पुढच्या 1 महिन्यामध्ये साधारणपणे 80% त्रास जो काही आहे त्यांचा कमी झाला आणि त्यांची जी काही यात्रा आहे ती सुखरूपपणे पूर्ण झाली. आत्ता सर तुम्ही जो अनुभव सांगितला ऍक्च्युली त्यावरून मला एक गोष्ट आठवते. जेव्हाही आपण वयोवृद्ध लोकांना भेटतो आणि त्यांच्या गुडघ्यात मेनली जेव्हा त्रास असतो, तेव्हा असं असतं की तुम्हाला गुडघ्यांचं ऑपरेशन करावं लागेल किंवा गुडघे चेंज करावे लागतील आणि त्यानंतर तुमचं आयुष्य हे आधीसारखं नसतं. तर आयुर्वेदाच्या माध्यमाने विदाऊट सर्जरी किंवा गुडघे चेंज न करता, ऑपरेशन न करता आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो का? आता याच्यामध्ये बरेचसे स्टेजेस असतात. इनिशियल स्टेजमध्ये नक्कीच आपण ऑपरेशन जे काही आहे टाळू शकतो. काही स्टेजेस असे असतात, अगदी शेवटच्या स्टेजला जर का एखादा व्यक्ती पोहोचला तर मग त्यांना गुडघे ट्रान्सप्लांट करणे हे गरजेचं असतं. पण सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये नक्कीच आपण त्यांना पूर्णपणे त्यांच्या हालचाली व्यवस्थित होतील, त्यांचा योग्य पद्धतीने हालचाली करता याव्यात, तसेच रोजचं त्यांचं जे काही काम आहे ते व्यवस्थितरित्या त्यांना करता येईल अशा पद्धतीच्या त्यांना चिकित्सा देऊन त्यांना आपल्याला बरं करता येतं. ओके. सर यात काही प्रकार असतात का संधिवाताचे आणि कोणते कोणते प्रकार असतात हे थोडं डिटेलमध्ये जाणून घ्यायचंय. बरोबर. संधिवात म्हटलं असताना सगळ्यात महत्वाचं एक तर धातुक्षयजन्य प्रकार असतो. म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी जे काही पोषण हवं असतं ते न झाल्यामुळे त्या ठिकाणी धातुक्षय होतो किंवा तिथलं जे काही वंगण आहे ते कमी होत असतं. तर यालाच कारण म्हणजे अल्प आहार घेणे किंवा वाताला वाढवणारी जी काही वृक्ष पदार्थ आहेत किंवा शीत पदार्थ आहेत जसं कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम हे पदार्थ आहेत, तसंच वृद्धावस्था ही सगळी कारणं असतात ज्याच्यामुळे हा त्रास होत असतो. तसेच दुसरा एक प्रकार जो आहे तो म्हणजे मार्गावरोधजन्य, म्हणजे जे काही चॅनल्स असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अवरोध जर का निर्माण झाला, मग तो आमामुळे असो किंवा कफामुळे, आणि तिथे पोषण न पोचल्यामुळे त्या ठिकाणी सांध्यांची जी झीज आहे ती व्हायला सुरुवात होत असते आणि संधिवात हा प्रकार येतो. तर यामध्ये मुख्यतः अभिसंधी असा आहार घेणे, दह्यासारखे आहार जास्त प्रमाणात घेणे, तसेच दिवसा झोप घेणे याच्यामुळे देखील आम हा प्रकार जो आहे तो वाढत असतो आणि मार्गावरोध झाल्यामुळे संधींच्या ठिकाणी संधिवात हा प्रकार होत असतो. अगदी सर. त्यामुळे अनुवांशिकता एक हा मेजर मुद्दा यात येतो. जर अनुवांशिक असेल तर आपल्याला संधिवात होतो का? आणि जर अनुवांशिकताने संधिवात होत असेल तर तो टाळता येतो का? नक्कीच.
संधिवात ज्या वेळेला आपण म्हणतो त्यामध्ये एक रुमेटॉइड आर्थराइटिस किंवा आमवात नावाचा जो काही प्रकार आहे तो हा अनुवंशिक असतो. तर याच्यामध्ये हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे. ते म्हणजे आपल्या शरीराची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती आपल्या शरीराच्या विरोधातच काम करत असते आणि त्यामुळे हा अतिशय कष्टसाध्य असा हा आजार बनून जातो. त्यामुळे आमवात हा जो आजार आहे हा अनुवंशिक आहे. याच्यामध्ये देखील वेगवेगळी कारणं असतात. आम वाढवणारी कारणं तसेच वात वाढवणारी कारणं ही ज्या वेळेला अति प्रमाणामध्ये वाढली जातात त्यावेळेला वृश्चिक दंशवत वेदना म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे वेदना हे सांध्यांच्या ठिकाणी होत असतात आणि ह्याची सुरुवात देखील मोठ्या सांध्यांपासूनच होत असते. आणि यामध्ये अजून एक लक्षण असं आहे की त्या ठिकाणी संचारी वेदना हे असतात. म्हणजे एका वेळेला उजवा गुडघा दुखतोय, मग काही दिवसांनी डावा, मग खांदा दुखायला लागला, मग डावा खांदा, मग उजवा खांदा, अशा प्रकारे संचारी वेदना या ठिकाणी होत असतात. आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतो की हा आमवात नावाचा प्रकार आहे. आणि यामध्ये देखील पुढच्या पिढीला समजा जर का आपल्याला वाटत असेल की हा पुढच्या पिढीला जाऊ नये तर त्याच्यासाठी सुद्धा आपले शरीर शुद्धीची जी काही डिटॉक्स नावाची थेरपी आहे ही जर का आपण केली तर त्याच्याने बऱ्याच अंशी हे जे काही अनुवंशिकता आहे याच्यापासून आपल्याला वाचवता येतं. अगदी सर, आता जसं तुम्ही म्हणाले की डिटॉक्स नावाची जी थेरपी आहे, तसंच आयुर्वेदामध्ये पंचकर्म जे असतं, तर पंचकर्मामुळे आपण संधिवातावर काय उपाय करू शकतो आणि कशा प्रकारे पंचकर्माने संधिवात कमी होऊ शकतो? आणि तुमचा त्यात मोठा वाटा आहे. पंचकर्मात तुम्ही जास्त काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला थोडं डिटेलमध्ये पंचकर्माचे फायदे संधिवातात कशा प्रकारे होऊ शकतात? नक्कीच. आपण जसं जाणून आहोत की वातामुळे वाढतोय तसंच वात प्लस आम ह्या देखील गोष्टी असतात. तर त्यामुळे पंचकर्म म्हणजे असा प्रकार आहे की ज्या वेळेला शरीरामध्ये दोषांचं प्रामुख्य असतं किंवा खूप दोष वाढलेले असतात त्यावेळेला शरीरातून ते दोष बाहेर काढण्यासाठी म्हणून आपण पंचकर्म नावाचा जो काही उपक्रम आहे तो करत असतो. आता त्यामध्ये देखील 5 उपक्रम आहेत. त्यामध्ये वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, नस्य आहे किंवा रक्तमोक्ष. तर ज्या वेळेला कफाचं प्राधान्य असतं त्यावेळेला वमन केलं जातं, पित्ताचं प्राधान्य असतं त्यावेळेला विरेचन आणि वाताचं असतं त्यावेळेला बस्ती. तर ह्यामध्ये आपण जे काही पंचकर्म आहेत त्यालाच आम्ही डिटॉक्स असं म्हणून त्यामध्ये उपचार केले जातात. त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याकडे रुग्ण येतो आणि आपण बघतो की त्यामध्ये दोषांचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांचं आमपाचन हे केलं जातं. म्हणजेच मेटाबॉलिक टॉक्सिन्स जे काही शरीरामध्ये वाढलेले असतात त्यांचं पाचन करून त्यांना कोठ्यामध्ये आणतो आणि त्या कोठ्यामधनं त्यांना बाहेर फ्लश करणं ही संपूर्ण डिटॉक्सची संकल्पना आहे. ती एक 3R नावाचा जो काही आमचा फॉर्म्युला आहे त्या साह्याने आम्ही करत असतो. त्याच्यामध्येच रिमूव्ह, रिस्टोर आणि रिन्यू असे 3 प्रकार आहेत. तर पंचकर्म किंवा डिटॉक्स हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये रिमूव्ह हा जो काही प्रकार आहे तो करत असतो. त्याच्यामध्येच पथ्याचा खूप मोठा वाटा असतो. त्यामध्ये नॉनव्हेज किंवा मांसाहार हा जो काही प्रकार आहे तो आम्ही संपूर्णपणे बंद करायला सांगतो. आंबट आणि आंबवलेले पदार्थ जसं दही, इडली, डोसा, ढोकळा तसेच आंबट पदार्थ म्हणजे लिंबू, चिंच, टमाटर, लोणचं. मैद्याचे जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये ब्रेड, पिझ्झा, बर्गर, बिस्किट तसंच गव्हाचे पदार्थ हे जितकेही पदार्थ आहेत ते सगळे पचायला जड असे आहेत. तसंच आम सुद्धा उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरतात. तसेच भूक नसताना जेवण करणे हे एक कारण असतं त्याच्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना टाळायला सांगतो. त्याच बरोबरीने आहार असा घ्यावा की जो पचायला हलका असेल, लघु असेल. तसेच मुगाचं सूप आहे, भाज्यांचं सूप आहे, फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, मुगाची खिचडी आहे किंवा किनोआ आहे. काही फळं आहेत त्यांचा वापर करू शकतो. जसे पपई आहे, ऍपल आहे, सफरचंद, कुरमुरे यांचा वापर करू शकतो. याच्यामुळे जो काही आहार आपण घेतो तो पचायला हलका असतो आणि त्याच्यामुळे शरीराला जे काही पोषण हवं असतं ते योग्यरित्या मिळत असतं. आणि त्याच्यानंतर डिटॉक्सची थेरपी केली जाते आणि शरीरामधनं दोष जे काही आहेत ते बाहेर काढले जातात आणि त्याच्यामध्ये पंचकर्माचा हा उपयोग योग्यरित्या करता येतो. अगदी सर. आयुशक्तीमध्ये जी चिकित्सा होते, त्याची एक स्पेसिफिक पद्धत जी आहे, ती पण आम्हाला जाणून घ्यायची आहे.
आणि पंचकर्म हे जे आहे त्या व्यतिरिक्त अजून कोणत्या पद्धतीने तुम्ही संधिवातावर चिकित्सा करतात? का पेशंट्स आवश्यकतेचे एवढे सॅटिस्फाईड आहेत आणि एकदम त्यांना बरं वाटायला लागतं, त्याची जी मेन कारणं आहेत? बरोबर. जसं मी आधी सांगितलं, PR फॉर्म्युला नावाचा प्रयोग आम्ही करत असतो, ज्यामध्ये पहिला R म्हणजे रिमूव्ह, जे पंचकर्म किंवा डिटॉक्सची जी काही आपण माहिती घेतली, त्याच्यामध्ये त्याचा सहभाग आहे. तर सगळ्यात पहिले तर दोषांना शरीरातनं बाहेर काढणे. तसंच दुसरा आहे प्रकार, त्याच्यामध्ये रिस्टोर असतं. म्हणजे दोष एकदा बाहेर निघून गेले, की शरीराला पूर्वस्थितीमध्ये आणणं हे केलं जातं. त्यामध्ये काही औषधं आहेत. पेनमुक्ती एमजी आहे, संधिकॅल या प्रकारची औषधं वापरली जातात. तसंच बस्ती नावाचा जो काही उपक्रम असतो, तो केला जातो. यामध्ये डीप रूटेड जे काही टॉक्सिन्स असतात किंवा वातदोष जो काही आतमध्ये दडलेला असतो, त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून नीरो बस्ती, तसेच नरिशमेंट करण्यासाठी म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी पोषण करण्यासाठी म्हणून अनुवासन बस्ती नावाचा हा प्रकार जो काही तो केला जातो. तसंच त्याच्यानंतर तिसरा जो काही आर आहे तो आहे रिन्यू, म्हणजे जी काही सांध्यांच्या ठिकाणी झीज झाली आहे ती भरून काढण्यासाठी म्हणून आपण काही उपक्रम केले जातो. त्यामध्ये मात्रा बस्ती नावाचा जो काही प्रकार असतो हा करत असतो. तसंच रसायन नावाचा जो काही उपक्रम आहे तो देखील केला जातो. ह्यामध्ये औषधांची मात्रा वाढवली जाते आणि नंतर मग पुन्हा कमी केली जाते. याच्याने जे काही दोष आतमध्ये दडलेले असतात तेही निघतात आणि सांध्यांची जी काही झीज झालेली असते ती देखील भरून निघते. अगदी सर. तर संधिवातावर ज्या औषधी असतात, त्या नेमक्या कशा प्रकारच्या असतात आणि काय असतात ते थोडं विस्तृतपणे आम्हाला सांगा? बरोबर. तर आपल्याकडं पेनमुक्ती एमजे नावाचं जो काही औषध आहे, ते अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतं. आयुर्वेदिकच औषध आहे. याच्यामध्ये देखील रिसर्च केलेला आहे आणि या रिसर्चमध्ये खूप उत्तमरित्या याच्याने वेदना जे काही आहे त्याचं शमन होताना आपल्याला दिसतं. तसंच दुसरं औषध आहे संधिकॅल. यामध्ये जे काही पोषण सांध्यांना हवं असतं, ते योग्यरित्या पोहोचवलं जातं. संधियोग नावाचं एक औषध आहे, तेही वातशमन करण्यासाठी उपयोगाला येतं. महावात नाशक नावाचं एक औषध आहे, जे ज्यावेळेला सांध्यांच्या ठिकाणी तीव्र वेदना असतात त्यावेळेला हा औषधाचा वापर केला जातो. तसंच इझी मूव्ह नावाचं एक औषध आहे, ज्याने जी काही सांध्यांच्या ठिकाणी जी काही झीज आहे किंवा जे हालचालीमध्ये जे काही कष्ट होतात ते सहजरित्या हालचाली व्हाव्यात या उद्देशाने ते औषध दिलं जातं. तसंच लोकल ॲप्लिकेशनसाठी काही क्रीम असतात, पेनमुक्ती क्रीम किंवा फ्रीडम बाम यांचा वापर केला जातो. सर, यावर काही घरगुती उपाय असतात का? घरी आपण काही करू शकतो का? आणि एकदम अचानकच व्हायला लागलाय पेन, तर आपण एकदम डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या अवस्थेत नेमकं काय करायचं? तर घरगुती उपायमध्ये सगळ्यात पहिले तर सुंठ अर्धा चमचा, काळी मिरी पाव चमचे, हळद 1 चमचा, मेथी 1 चमचा, धणे 1 चमचा, या सगळ्यांचा चूर्ण करून तुम्ही 1 ग्लास गरम पाण्यामध्ये दिवसातनं 2दा जर का घेतलं तर याच्याने वाताचा जो काही त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होत असतो. दुसरा घरगुती उपाय आहे, त्यामध्ये एरंड्याचं तेल, त्याला कॅस्टर ऑइल असं आपण म्हणतो, ते 1 चमचा रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर जर का घेतलं तर त्याच्याने वाताचा जो काही त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. तसंच लोकल ॲप्लिकेशनसाठी सांधा जर का दुखत असेल तर काय करावं, तर त्याच्यासाठी एक पिंडस्वेद आपण करत असतो, ज्यामध्ये सुंठ पावडर आणि ओवायची पावडर समप्रमाणामध्ये घेऊन एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली बनवणे आणि गरम तव्यावर ठेवून त्याचा शेक करणे. जो कुठला सांधा दुखत असेल त्या ठिकाणी जर का शेक केला तर त्याच्याने उत्तमरित्या उपशम मिळतं आणि वेदना तसेच सूज त्या ठिकाणची ही कमी होते. अगदी सर. तुम्ही आत्ता म्हणालात, की पंचकर्म जेव्हा तुम्ही करायला सांगता, तेव्हा तुम्ही मांसाहार सोडायला लावता. जनरली डॉक्टर्स म्हणतात, कॅल्शियम जेव्हा वाढवायचं असतं किंवा हाडं मजबूत करायची असतात, तेव्हा मांसाहार करायला हवा. तर हे जे तुम्ही सांगताय, की मांसाहार सोडायला हवा, तर ते सोडून आणि व्हेजमध्ये नेमकं आपण काय-काय खाऊ शकतो? शाकाहारी काय असे पदार्थ आहेत, की जे संधिवातासाठी खूप उपयोगी ठरतात? आणि एक मेन जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जसं तुम्ही आधी सांगितलेलं, की वयोवृद्धांप्रमाणेच आता सगळ्याच एज ग्रुपमध्ये आपल्याला संधिवात बघायला मिळतोय. तर सध्या जंक फूडचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, की त्यांनी नेमकं कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा, की संधिवात होणार नाही किंवा ज्यांना असेल त्यांचं तो प्रमाण कमी होईल? नक्कीच. खूप छान प्रश्न विचारलाय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते, की नरिशमेंट शरीराची व्हावी किंवा पोषण व्हावं म्हणून पौष्टिक आहार घेणं
हे सगळ्यांना आपल्याला माहितीच असतं. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही अग्नी आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह फायर हाही तितकाच योग्य असणं हाही गरजेचं आहे. मांसाहार जर का घेत असू आणि जर का पचनक्रिया व्यवस्थित नसेल, तर त्याच्यामुळे देखील आम उत्पत्ती होत असते, की त्याच्यामुळे शरीरामध्ये त्रास होण्याची शक्यता असतो. तर ज्यावेळेला आम्ही सांगतो, की मांसाहार घेऊ नका, याचा अर्थ असा आहे, की तो कालावधी जो काही असतो, ज्यावेळेला अग्नी मंद आहे किंवा आपल्याला ज्यावेळेला डिटॉक्सची ट्रीटमेंट करायची आहे, त्यावेळेला त्या वेळेपुरतं मांसाहार जो काही आहे, तो आम्ही बंद करायला सांगतो. आणि एकदा का थेरपी झाली, एकदा काही अग्नी किंवा डायजेस्टिव्ह फायर हा तुमचा व्यवस्थित झाला, की त्याच्यानंतर तुम्ही ते घ्यायला हरकत नाही. तसंच जो काही आहार घ्यायचा असतो, जसं आपण आता बघतो की सेडंटरी लाईफस्टाईल आहे, तर काय करावं त्याच्यामध्ये? तर हलके जे काही पचायला पदार्थ आहेत, फॉर एक्झाम्पल मुगाची खिचडी आहे किंवा भाकरी आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा वापर करू शकतो. फळभाज्या, पालेभाज्या जे काही आहे यांचा वापर करू शकतो. फळांचा वापर करू शकतो. या सगळ्या गोष्टींनी सगळ्या पचायला हलक्या असतात. तसेच त्याच्यामुळे शरीरासाठी आवश्यक जे काही पोषण आहे ते देखील मिळत असतं. जंक फूड्स आणि या सगळ्या गोष्टी जे काही आहेत याच्याने सुरुवातीला आता यंग एज असल्यामुळे त्रास जाणवत नाही बऱ्याचशा लोकांना, पण नंतर हळूहळू त्याचा देखील त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणून सगळ्या लोकांनी कधीतरी जर का खाल्लं तर लगेच काही कोणाला त्रास होत नाही, पण नंतर ती हॅबिट व्हायला लागते, सवय व्हायला लागते आणि म्हणून त्याचा त्रास होत असतो. तर योग्य पद्धतीने जो काही आहार आहे, लघु असो, उष्ण म्हणजे गरम जो काही आहे, ताजं केलेलं असेल ते असं आहार घ्यावं, शिळं अन्न घेऊ नये. याकडे लक्ष दिलं पाहिजे. थंड पदार्थ, जास्त पदार्थ प्रमाणामध्ये घेऊ नये, याकडे देखील लक्ष द्यायला हवं. अगदी सर, थँक यू सो मच. ही खूपच महत्त्वाची ॲडवाईस होती आमच्या प्रेक्षकांकडून पण. त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. एक अजून मला महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे. गेली 12 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय. खूप अविस्मरणीय असे पेशंट्स असतील तुमच्या अनुभवात. तर असा एखादा पेशंट किंवा अशी एखादी केस जिथे तुम्हाला असं वाटलं, की हे बरं होणं शक्य नाहीये. हे खूप हार्ड आहे. पण आयुर्वेदाच्या माध्यमाने आणि तुमच्या अनुभवात ते शक्य झालं आहे. अशी एखादी केस, असा तुमचा एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नक्की. तर आमच्याकडे एक क्लायंट आले होते स्पेनवरून. तर त्यांना त्रास होता सायटिकाचा. त्यांना साधारण 5 ते 6 वर्ष सायटिकाचा त्रास होता. त्यामध्ये त्यांना चालल्यानंतर एक 5 मिनिटं चालल्यानंतर पायातनं कळ निघायची. त्यांनी बरेचसे डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला, ट्रीटमेंट घेतली, तरी त्यांना अपेक्षित असा गुण येत नव्हता. त्यावेळेला अ, आमच्या एका जुन्या पेशंटनी त्यांना रेफरन्स दिला आणि ते स्पेनवरून खास मुंबईला आले ट्रीटमेंटसाठी. तर ट्रीटमेंटमध्ये आम्ही तेच नाडी परीक्षण केलं आणि त्याच्यानंतर केस हिस्ट्री घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की त्याच्या ठिकाणी आमही आहे आणि त्याच जोडीने रक्त देखील दूषित झालेलं आहे. तर त्यांना डिटॉक्स नावाची थेरपी जी काही आहे ती ॲडवाईस केली गेली. तर डिटॉक्स थेरपीच्या 20 दिवसाच्या कालावधीनंतर साधारणपणे 50% त्यांना गुण आला. त्याच्यानंतर तरी देखील त्यांना तितकं सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही. मग आम्ही आयुर्वेदामध्ये जी काही एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये रक्तमोक्षण केलं जातं. ते लीच थेरपी. तर त्या लीच थेरपीचा ज्यावेळेला आम्ही प्रयोग केला, त्यावेळेला त्यांना 90 ते 95% फरक पडला आणि नंतर हळू ते पूर्णपणे बरे झाले. तर अशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज असतात, ज्यामध्ये फक्त डिटॉक्सच नसून अजून अशा लहान-सहान बऱ्याचशा थेरपीज असतात, ज्याचा उपयोग करून आम्ही पेशंटला किंवा रुग्णांना हा रिझल्ट देत असतो. मग त्यामध्येच रक्तमोक्षण म्हणजे लीच थेरपी सारखी ट्रीटमेंट आहे आणि ती इतकी महत्त्वाची आहे, ती फक्त अशुद्ध रक्त जे काही शरीरामध्ये असतं तेच फक्त ओढत असते. एवढं त्या जळूला ज्ञान असतं आणि तिथला दोष ज्यावेळेला निघून जातो, त्यावेळेला तिथल्या जे काही वेदना आहेत त्या देखील कमी होतात. तसंच याच्याच जोडीला काही अजून ट्रीटमेंट असतात. अग्निकर्म नावाची थेरपी असते, की ज्यामध्ये ज्या ठिकाणी वेदना अधिक प्रमाणात असतात आणि त्यावेळेला आपल्याला त्वरित आराम हवा असतो, त्यावेळेला अग्निकर्म नावाची जी काही थेरपी आहे ती केल्याने त्वरित त्यांना उपशम मिळत असतो. अगदी सर, खरंच तर आता जसं तुम्ही सांगितलं, की कोणाला गुण आला, की ते मग रेफरन्स देतात. अजून 5 लोकांना, 10 लोकांना सांगतात. सगळ्यांना शक्य नाहीये मुंबईला येणं, तर आयुष्याचे वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत. ते नेमके कुठे-कुठे आहे आणि कुठे-कुठे पेशंट्स भेट देऊ शकतात आयुशक्तीला? नक्कीच.
आयुशक्तीचे सेंटर्स संपूर्ण मुंबईमध्ये आहेत, तसेच पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये देखील आहे आणि दिल्लीमध्ये पण आता नवीन ओपन होणार आहोत. तसंच बाहेर देखील आपले सेंटर्स असतात. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये आम्ही व्हिजिट करत असतो. तसंच अमेरिका आणि युरोपमध्ये देखील आमचे जे डॉक्टर्स आहेत, ते वेळोवेळी व्हिजिट देऊन तिकडल्या रुग्णांची सेवा करत असतात. अगदी सर. त्यामुळे तुम्हाला देखील संधिवाताचा काही त्रास असेल, फर्स्ट स्टेजवर देखील असेल, तर तुम्ही आयुशक्तीला नक्की भेट द्या. आयुशक्तीचे कॉन्टॅक्ट नंबर्स खाली फ्लॅश होत आहेत. त्यांचा ॲड्रेस देखील खाली फ्लॅश होतोय. त्यामुळे तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि आयुशक्तीला नक्कीच एकदा भेट द्या. सर, जाता-जाता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला देऊ इच्छिता, काय सांगू इच्छिता? संधिवात म्हणजे जसं आम्ही सांगितलं, की संधींच्या ठिकाणी तेलाचं प्रमाण कमी होणं. तर हे होऊ नये म्हणून ज्या काही काळजी घेण्यासारख्या आहेत, ते डे टू डे लाईफमध्ये रोजच्या रोज जीवनामध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक अगदी असं करण्यासारखी जी काही गोष्ट आहे, ते अभ्यंगम आचरेत नित्यम असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे रोज तेलाने मालिश करणे ही जरी एक गोष्ट तुम्ही रोज जर का केली, तर त्याच्यामुळे देखील संधिवाताचे त्रास तसेच वातामुळे होणारे निराळे आजार जे काही आहे याच्यावरती आपल्याला कंट्रोल करता येतो. तर तुम्हाला कोणालाही संधिवाताचा किंवा इतर कुठलाही आजार जरी असला, तरी तुम्ही आयुशक्तीच्या जवळच्या सेंटरमध्ये भेट देऊ शकता आणि याच्यामध्ये उत्तमरित्या गुण येतो आणि त्याला उत्तमरित्या कंट्रोल देखील करता येतो. अगदी सर. तुम्ही इथे आलात. खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी मनापासून आभार. नमस्कार.